केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपके यांच्या आईला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। अवघ्या 29व्या वर्षी मुलानं मोठा विजय मिळवला। माझ्या लेकराचा विजय झाला, त्यामुळे माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आहेत, असं दिपकीची आई म्हणाली। 29व्या वर्षामध्ये फार मोठा विजय केला त्याने। इतका म्हणजे आनंद झाला, खूप आनंद झाला। त्याच्यात सापड खावी लागली, शाई फेकण्यात आली, नाही तिथे त्याला झोपावं लागलं मच्छरामध्ये याच्यामध्ये। आज त्याचा एवढा मोठा विजय झाला, खूप मोठा विजय झाला। तुमच्या डोळ्यात अश्रू आले? हो, आनंद अश्रू आहेत त्याचे। माझ्या लेकराचा आज विजय झाला, त्याला टायफॉइड झाला, सगळ्या याच्यातनं आज त्यांनी हे केलं, विजय मिळवून आणला। रात्रभर झोपा नव्हत्या आम्हाला, 3 पर्यंत पहाटच्या झोपा येत नव्हत्यात। लेकराचं काय होतंय काय नाही एवढं आम्ही परेशान होतो। आज खूप छान वाटायला लागले। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे त्यांच्या पदावरून, ही चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे। पण तेवढा मध्ये काय भागणार नाही, कारण की जे मुलांनी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांची पण सोय झाली पाहिजे। त्यांच्या घरी काय आहे, कमी नाही, काय जास्त झालेले ते बघावं आणि त्यांच्या घरी काय ते त्यांची मदत पुरवावी आणि ज्यांचं नुकसान झाले त्यांना पण द्यावं, कारण की ते आम्हाला त्याच्यावर विश्वास होताच की हा काही ना काहीतरी करणार आहे म्हणून, आणि त्यांनी ते केलं। दरम्यान एक नजर टाकूयात विद्यार्थी आंदोलनाच्या घटनाक्रमावरती। कशा पद्धतीने हे आंदोलन घडत गेलं बघा, त्यावरती एक नजर टाकूयात आपण। कसा याचा घटनाक्रम होता। जून 6, 2026 अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात जंतर मंतरवरती आंदोलन सुरू झालं। त्यानंतर आपण पाहिलं 28 जून 2026 सोनम वांगचुकांचं विद्यार्थ्यांसाठी उपोषण सुरू झालं। त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आणि आपल्या उपोषणाला सुरुवात केली। त्यानंतर 28 जूनला आपण जर पाहिलं तर पुढे जुलै 18ला सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली। यानंतर जुलै 18लाच पोलिसांनी वांगचुकांना जबरदस्तीने रुग्णालयात आणलं। 28 जुलै 2026ला अभिजित दिपकेकडनं आपण जर पाहिलं तर उपोषणाला सुरुवात करण्यात आली। 20 जुलैला विद्यार्थ्यांकडून चलो संसदची हाक देण्यात आली। त्याच दिवशी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि 21 जुलैला पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा करण्यात आला। 22 जुलैला विरोधकांनी विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला। 24 जुलैला जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच राहिलं। 25 जुलैला विद्यार्थी प्रतिनिधी आणि सरकारामध्ये चर्चा झाली। त्यानंतर याच दिवशी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा देऊ केला, म्हणजे 25 जुलै।